सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी नसताना पंखे आणि लाईट सुरू असल्याचं दिसून येत आहे। अधिकारी साईडवर गेल्याचं तेथील महिला कर्मचारी यांनी सांगितलं जात आहे। मात्र कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित राहत नसल्यानं सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील सर्वात महत्त्वाचे असलेले ऑफिस म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ऑफिस। कारण महत्त्वाचे ऑफिस म्हणजे या ठिकाणी असलेले अधिकारी हे फक्त महिन्यातून 2 वेळेस ऑफिसला येतात आणि उर्वरित कामकाज ते उंटावर शेळ्या मेंढ्या राखल्यासारखं चालवतात। आणि सर्वात विशेष बाब म्हणजे या कार्यालयामध्ये जरी कुठलाही अधिकारी कर्मचारी हजर नसला तर या ऑफिसमध्ये असलेले सर्व पंखे लाईट सर्रासपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात उपअभियंता यांना फोन केला असता काही प्रतिसाद मिळाला नाहीये। सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर मी या कार्यालयामध्ये सध्या एंट्री करतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे जे उपअभियंता आहे, हे कॅबिन आहे, या कॅबिनमध्ये हे अधिकारी उपस्थित नाही। मात्र यांच्या कॅबिनमध्ये आपण जर पाहिलं तर हे जे विद्युत प्रवाहाचं जे लाईट आहे ट्यूब आता सध्या देखील या ठिकाणी लावलेला आहे आणि ही जी खुर्ची आहे या खुर्ची आता स्मशान शांतता या ठिकाणी पसरलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये विद्युत प्रवाह असेल, या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये पंखे असतील, हे सर्रासपणे चालू आहे। आणि या वीज बिलाचा जो भरा आहे जो सर्वसामान्यावरती पडतो, सर्वसामान्याच्या खिशावरती पडतो। आणखी काही जण कर्मचारी आपले अधिकारी गावागावात विभागाला इथं कोणी नाही, या ठिकाणी कोणतरी महिला कर्मचारी आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। ताई, तुम्ही इथं कार्यरत कर्मचारी आहात का? इथं कोणी नाही, कसं काय जेवायला गेले राव साहेब होते आणि साईटवर गेले, जे लोक साईटवर गेले। ताई, हे जे फॅन आणि लाईट चालू आहे दिवसा, तर हे फॅन लाईट जर ते कोणी नसेल तरी विद्युत प्रवाह वाया जाण्याचा प्रश्न नाही आहे, तर या ठिकाणी चालू आहे। याची जबाबदारी कसं काय कोण शिकवली? नाही, मी तिथे बसले होते ना, पुरावून बाहेर गेले होते, तिथे बसले होते मी आता। बरं, मग आता हे कुठे गेलेले? हे साईडवर गेले, हे आता जेवायला गेले। कुठं? इथंच दंगरवाडी, त्यांचं घर आहे दंगरवाडी। कर्मचाऱ्याला 24 तास 24 तासांनी ड्युटीमध्ये कार्यालयामध्ये बंधनकारक असतं, मग कुठल्या आदेशाने ते जेवायला घेऊ शकतो? काय सांगा तुम्ही त्याची पाठराखण करताय, तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात, तुम्ही तुमचं काम चोखपणे करताय, तुम्ही तुमच्या कामापुरतं या ठिकाणी प्रतिक्रिया देणं बंधनकारक होतं, तुम्ही या कर्मचाऱ्याची पाठराखण करताय का? जेवायला गेले मला सांगून गेले म्हणून सांगायचं। जेवायला गेले त्यांना इथं राहणं बंधनकारक, कार्यालयामध्ये डब्बा सोबत आणून इथं पण ते जेवण करू शकतो। आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस या ठिकाणी असंच परिस्थिती आहे, तर तुम्ही त्यांची पाठराखण काय करता असं मला आपण जर पाहिलं तर ह्याच्या महिला कर्मचारी आहे या ठिकाणी या उपस्थित आहे, त्यांनी सांगितलं मी ते होते, मात्र त्या देखील बाहेर प्रांगणामध्ये फोनवरती बोलत असताना आपल्याला दिसलं। या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपस्थित नाहीये, आपण पाहू शकता या महिला कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त। दुसरी गोष्ट, या ठिकाणी लेखा विभाग असेल, आता हे जे नागरिक आहे हे नागरिक या ठिकाणी काहीतरी निवेदन देण्यासाठी आलेले आहे, आपण त्यांच्याकडनं पण जाणून येऊ। दादा, काय नाव तुमचं, कशासाठी आलेले तुम्ही या विभागावरती कशासाठी आलेले? हे निवेदन द्यायसाठी। बरं, या ठिकाणी कोणी आहे? नाही साहेब, लोकांनी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठलाही कर्मचारी, अधिकारी तर कधीच उपस्थित नसतात, मात्र या ठिकाणी कर्मचारी देखील या ठिकाणी नाही आहे। आणि या ठिकाणी आपण परत एकदा मी कॅमेरामॅनला विनंती करेल, विद्युत प्रवाहाचे विद्युत लाईट आणि पंखे हे सर्रासपणे दिवसा काम नसताना, या ठिकाणी कर्मचारी नसताना, अधिकारी नसताना सर्रासपणे चालू आहे। या ठिकाणी प्रशासनावरती विद्युत प्रवाहाच्या विजाचा जो भर आहे तो पडण्याचा मोठा या ठिकाणी दिसतंय आणि हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातला पैसा असल्याचं दिसतंय। सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना। सोनाजी जोगदंड, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।